तिने आजूबाजूला मातेचा शोध घेतला, पण तिला माता दिसली नाही. त्यामुळे ती माता खरोखरच लक्ष्मी माताच होती याबद्दल कमलिनीची खात्री झाली. कमलिनी स्वतः लक्ष्मी मातेचे भक्त असल्यामुळे अडचणीच्या प्रसंगी तिला मार्ग दाखवायला माता समक्ष आली होती. 2 दिवसानंतर शुक्रवार आला. कमलिनी सकाळी लवकर उठली, आंघोळ केली. मग तिने श्रद्धायुक्त अंतकरणाने जय श्री लक्ष्मी माता असा जप सुरू केला. तिने दिवसभर कोणाविषयीही अपशब्द उच्चारला नाही. सूर्यास्तसमयी दिवे लागण झाल्यावर तिने पुन्हा एकदा हातपाय स्वच्छ तोंड धुतले. त्यानंतर ती पूर्वेकडे तोंड करून बसली. घरात कोणताच दागिना शिल्लक नव्हता. त्यामुळे तिने 1 रुपयाचे नाणे धुवून त्या वाटीत ठेवले. समोर एक पाट ठेवला. त्या पाटावर एक रुमाल अंथरला. रुमालावर एक तांदळाची छोटी रास केली. त्यावर पाण्याचा गडवा ठेवला. त्या गडव्यावर एक तांदळाची आणि रुपयाचे नाणे असलेली वाटी ठेवली. मातेने सांगितल्याप्रमाणे श्री लक्ष्मी मातेचे व्रत केले. घरातील गुळाचा खडा प्रसाद म्हणून ठेवला. नवरा घरी आल्यावर तिने प्रसाद हा त्याला दिला. ताबडतोब त्याच्या स्वभावात फरक पडला. त्या दिवसापासून लगेच त्याने कमलिनीला मारहाण करण्याचे थांबवले. तो पूर्ववत तिच्याशी प्रेमाने बोलू लागला. तिला अत्यानंद झाला. श्रद्धेबरोबर शुद्ध भक्तिभावाने कमलिनीने लक्ष्मी मातेचे हे व्रत 21 शुक्रवारपर्यंत केले. शेवटच्या 21व्या शुक्रवारी मातेने सांगितल्याप्रमाणे उद्यापन केले. त्याप्रसंगी प्रसादाबरोबर 7 सुवासिनींना तिने लक्ष्मी मातेच्या संपूर्ण व्रताची एक पुस्तिका भेट दिली. त्यानंतर धनलक्ष्मी स्वरूपातील मातेच्या फोटोला वंदन केले आणि मनोभावे म्हटले, हे लक्ष्मी माते, मी तुझे व्रत भक्तिभावाने पूर्ण केले आहे. आता तू आम्हा सर्वांचे कल्याण कर. माझ्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण कर. गरिबांना संपत्ती, निरपुत्रिकाला संतती दे. सौभाग्यवतीचे सौभाग्य अखंड ठेव. कुमारिकेच्या इच्छा पूर्ण कर. तुझे व्रत करणाऱ्याच्या सर्वांना सुखी ठेव. आम्हा सर्वांना सत्वशील बनव. अशा रीतीने मनपूर्वक प्रार्थना केली.